नमस्कार मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा जेव्हा तुम्हाला काहीतरी थंडगार आणि नैसर्गिक प्यावेसे वाटते, तेव्हा डोळ्यांसमोर येते ती म्हणजे रसाळ हिरवी द्राक्ष. आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने ताज्या हिरव्या द्राक्षांचा रस. हा ज्यूस फक्त चवीलाच छान नाही, तर तो अँटीऑक्सिडंटने भरपूर आणि शरीराला झटपट ऊर्जा देणारा आहे. असे सरबत कसं करायचं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग पाहूया हे रिफ्रेशिंग ज्यूस कसं करायचं. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. ग्रीन ग्रेप्स सरबत करण्यासाठी मी सगळ्यात आधी हा जो सब्जा आहे हा पाण्यामध्ये भिजत घालते. त्याला आपण थोडा वेळ भिजत घालूया. मी हा जो गोल कतीरा आहे तो पाण्यामध्ये भिजत घालून घेते. हिरव्या द्राक्षांचं सरबत करण्यासाठी मी 200 ग्रॅम द्राक्ष घेतलेली आहेत. आता ही द्राक्ष काढून घेऊया आणि पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया. बोलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी द्राक्ष धुवून घ्यायची. हे द्राक्ष पण स्वच्छ धुवून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण हे ग्रेप्स जे आहेत ते सगळे घालून घ्यायचे. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून एवढी आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर घालायची. 1 छोटा चमचा आपल्याला काळा मीठ घालायचं. 1 टीस्पून एवढा आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे. फ्लेवरसाठी थोडीशी पुदिन्याची पानं घालायची. अर्ध लिंबू आपल्याला त्याच्यामध्ये पिळून घ्यायचंय. अर्धा ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आता आपलं हे द्राक्षाचं जे सरबत आपण केलं ते वाटून झालेलं आहे, बारीक करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. आता हे आपलं सरबत तयार झालंय, आपण हे गाळून घेऊया. मी हा बोल घेतलेला आहे, त्याच्यावरती गाळणी ठेवते आणि सरबत त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे बघा, आपलं हे सगळं आता गाळून झालेलं आहे. आपलं हे द्राक्षाचं सरबत तयार आहे, हिरव्या द्राक्षाचं सरबत. तुम्हाला हवं असेल तर मी याच्यामध्ये कलर ऍड करू शकता, पण मला हा असा कलर सुद्धा चांगला वाटतो, त्याच्यामुळे मी कलर ऍड करणार नाहीये. आता हे फ्रीजमध्ये ठेवून एकदम थंडगार करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ते सर्व करायचं. आता मी ग्लासात सब्जा घालून घेते. त्याच्यानंतर गोल कतीरा आपण भिजत घालून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. थंडगार असं आपलं हे द्राक्षाचं सरबत सर्व करूया. पाहू शकता अगदी छान कलर दिसतोय. एक पुदिन्याचं पान ठेवूया आणि आपलं हे हिरव्या द्राक्षाचं सरबत तयार आहे, म्हणजे ग्रीन ग्रेप्स सरबत तयार आहे. तुम्हाला हे रिफ्रेशिंग ड्रिंक कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.